हॅलो हाय सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही मजेत असाल आणि आनंदित असाल. चला तर पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आज आहे संडे, ऑफिसला सुट्टी आहे, पण खरं सांगायचं तर घर सांभाळणाऱ्या आईला किंवा गृहिणीला संडेची सुट्टी नसते. उलट आज घरात सगळे असतात, त्यामुळे कामही जास्त असतं. आज मी माझा संपूर्ण दिवस तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यासोबत काही मनापासूनच्या गोष्टीही बोलणार आहे. सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणे लवकरच झाली होती. चहा बनवला, नाश्त्याची तयारी केली, घर आवरलं आणि सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ किंवा नाश्ता बनवला होता. संडे म्हणजे कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा दिवस, पण त्यासाठीही आईच सर्व तयारी करत असते. बरोबर की नाही, नक्की सांगा हा. कधी कधी मनात विचार येतो आज थोडा आराम करावा, पण घरातली कामं आपल्याला पुन्हा उभी करतात. माझ्यासोबतही असंच होतं. तुमच्यासोबत कसं होतं ते नक्की मला कमेंट करून सांगा. आज होता संडे, त्याच्यामुळे म्हटलं चला नाश्ता वगैरे सगळं झाला होता. ही दुपारच्या जेवणाची तयारी होती. जेवण म्हणजे काय, आज राईस पेपरचा डम्पलिंग करायची होती. व्हाईट राईस पेपरची डम्पलिंग असते ना, ती तुम्हाला नेक्स्ट मी दिसेलच. त्याच्यामुळे जे काही माझ्याकडे भाज्या अवेलेबल होत्या त्या सगळ्या बारीक करून घेत होती. आणि आज पिऊचा हट्ट होता की मम्मी ती बनवच म्हणून. मग त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे चालेल बनवते. म्हणजे काही भाज्या होत्या माझ्याकडे, कोबी होती, गाजर होती, शिमला मिर्च होती आणि काय म्हणतात कोथिंबीर, कांदा, हे सगळं असं बारीक असं चॉप करून घेतलं होतं. शिमला मिर्च वगैरे आणि बारीक असं चॉप करून घेऊन मग त्याची मी तयारी करत होती. बराच वेळ लागला मला हे करायला. नाही म्हटलं तरी 1-1.5 तास तरी माझा ह्याच्यातच गेला होता. त्यामध्ये मी पूर्ण जेवण रेडी केलं असतं. हट्ट सुद्धा होता की मम्मी आज आपण हे राईस पेपर यूज करून आपण ही नवीन रेसिपी ट्राय करूया. मी ही रेसिपी पहिल्यांदाच करत होती, यूट्यूबवर बघून करत होती, पण छान झाली होती आणि हेल्दी सुद्धा होती. त्याच्यामुळे मनही समाधान झालं की आपण कुठलीही गोष्ट पहिल्यांदा करतोय तरीही आपल्याला जमते. हा एक वेगळाच कौतुक मला वाटत होता. त्याच्यामुळे मन खूप आज आनंदी होतं. बघितलं तर काय, मला रेसिपी फारच चांगली जमली होती. काही तामझाम नव्हतं, पण तरी मनाला समाधान वाटलं की फार बरं वाटतं की हो आपल्याला काहीतरी येते. आणि कोणतीही गोष्ट मनाने केली आणि आपल्या इच्छेनुसार केली की ती गोष्ट चांगलीच होते, असं मला तरी वाटतं. तुम्हाला कसं वाटतं ते मला नक्की सांगा. तुमचे कमेंट्स मला चांगले येऊ दे, म्हणजे मलाही व्हिडिओ बनवायला उत्साह वाटेल. आणि त्याच्यानंतर जे काही होतं, ज्या भाज्या मी होत्या त्या चॉपिंग करून घेतल्या होत्या. आणि पिऊ माझी मात्र मध्ये करत होती की मम्मी कशी करणार आहे, काय करणार आहे. तिची काही मध्ये जोडगुड चालूच होती आणि ती प्रत्येक वेळेस असंच करतं माझं बाळ. मला फार बरं वाटतं की ती मध्ये करत असेल तेव्हा. सिद्धार्थ ट्युशनला गेला होता, हिचं ट्युशन 5 वाजता होतं. आता मंडेपासून मुलांच्या एक्झाम चालू आहेत, त्याच्यामुळे ट्युशन हे होतं. संडे असल्यामुळे ही क्लासेस चालू होते. मग म्हटलं ठीक आहे, हिचं संध्याकाळी असल्यामुळे ही म्हणाली की मम्मी मी तुला हेल्प करते. तर म्हटलं ठीक आहे बाळा, तू हेल्प कर. हेल्प काही नाही हो, गप्पा मारायच्या असतात तिला आणि मी करते की नाही हे बघायचं असतं. मम्मी आज आराम तर करणार नाही हे फार तिचं लक्ष असतं. त्याच्यामुळे ती मला बघतच होती. ॲक्च्युली तिने मला सांगितलं होतं की मम्मी आपण हे नाश्त्याला करूया. म्हटलं नको बाळा, सिद्धार्थ दादाला जायचं आहे आपल्याला क्लासेससाठी, मग त्याच्यामुळे त्याला वेळ होईल. हे सगळं करेपर्यंत फार उशीर होईल आणि मला घरातली सर्व कामं सुद्धा होती. म्हणून तिला कशीबशी रिक्वेस्ट केली आणि तिला म्हटले मी तुला दुपारपर्यंत कसंही करून देणार. मम्मी तू ऑफिसला जाते, हे काही तुला चामझाम वेळ भेटत नाही. नेहमी आपण चपाती भाजी किंवा असं काही डाळ राईस खिचडी वगैरे खातो. आज काहीतरी नवीन ट्राय करूया ना मम्मी, असं ती म्हणाली. आणि ती बरेच दिवसापासून हे राईस पेपर आणून ठेवलं होतं, म्हणून तिची सुद्धा इच्छा होती. तर म्हटलं ठीक आहे बाळा आपण चल करूया. आज मग तिला घेऊन मस्तपैकी करत होती. तिलाही बरं वाटलं की मम्मीने आज सुरुवात तरी केली. तीही माझ्या मागे 8 दिवसापासून लागली होती. म्हटलं चला आपण आज करून घेऊ आणि मस्तपैकी रेसिपी सुद्धा शेअर करू. मम्मी आपल्याला येणार नाही, मग आपण ही रेसिपी चुकली तर मग उगाच पोपट होईल, असं तिचं म्हणणं होतं. पण मला जमलं, कारण की आम्ही हे पहिल्यांदाच करत होतो आमच्या ह्याच्यामध्ये. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, घर चालवणं हेही एक पूर्ण वेळ काम आहे. त्याला सुट्टी नसते, टायमिंग नसतं आणि अनेकदा कौतुकही मिळत नाही. तरीही प्रत्येक आई, प्रत्येक स्त्री हसत आपली जबाबदारी पार पाडत असते. मला तर कधीच कौतुक भेटत नाही, तरीही मी खूप मनाने पार पाडत असते आणि मला फार बरं वाटतं. माझ्या
तोंडावर जरी माझं कोणी कौतुक नाही जरी केलं तरी माझ्या मागणं माझं कौतुक होतंय हे मला ऐकल्यानंतर मला फार मनाला समाधान वाटतं. पिऊचे पप्पा नेहमी म्हणतात की तोंडावर काय कौतुक करायचं, तुझ्या मागणं मी कौतुक करतोय ना हेच मला खूप मोठं आहे. मग म्हणते की ठीक आहे, माझं काहीही असू दे, कुठली रेसिपी असू दे, कुठलं काम असू दे, ते माझ्या तोंडावर कधीच माझं कौतुक करत नाही, पण मात्र चार चौघांमध्ये माझं नेहमी कौतुक करत असतात की हा ही चांगलं करते म्हणून. मग मला ते जरी लोकांकडनं कळलं की मला फार समाधान वाटतं. म्हणून आज मी प्रत्येक महिलेला एक सांगू इच्छिते, स्वतःसाठी थोडा वेळ नक्की काढा. 10 मिनिटं जरी मिळाली तरी पुस्तक वाचा, गाणं ऐका, फिरून या किंवा शांत बसून एक कप चहा प्यावं. कारण आनंदी आई म्हणजे आनंदी कुटुंब असतं. जीवनात परिपूर्ण होण्यापेक्षा आनंदी राहणं जास्त महत्त्वाचं आहे. लहान लहान गोष्टीमध्ये आनंद शोधा. मुलांचं हसणं, कुटुंबासोबतचं जेवण, एकत्र घालवलेला वेळ ह्याच्यातच खऱ्या आयुष्याची आठवणी असतात. आजचा संडे मला पुन्हा एकदा शिकवून गेला की सुट्टी म्हणजे फक्त आराम नाही, तर आपल्या माणसांसोबत मनापासून घालवलेला वेळ आहे. जर तुम्ही नोकरी, घर, मुलं आणि जबाबदाऱ्या सांभाळत असाल तर स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही करत असलेलं प्रत्येक छोटं काम खूप मौल्यवान आहे. आणि रविवार म्हणजे फक्त सुट्टीचा दिवस नाही, तर स्वतःला पुन्हा उभं करण्याचा दिवस असतो. संपूर्ण आठवडा आपण काम, जबाबदाऱ्या आणि धावपळीत घालवतो, पण आजचा दिवस स्वतःसाठी काढा. आज स्वतःला एक प्रश्न विचारा की मी कालपेक्षा आज थोडी तरी चांगली कामं केली आहे का, थोडं तरी माझ्यामध्ये इम्प्रूव्ह झालंय का, असं थोडा तरी विचार करा. लक्षात ठेवा, मोठं यश एका दिवसात मिळत नाही, ते दररोजच्या घेतलेल्या छोट्या छोट्या योग्य निर्णयामधून मिळतं. आज तुम्ही केलेली मेहनत उद्या तुमचं भविष्य घडवणार आहे. अपयश आलं म्हणून थांबू नका, कारण अपयश हा शेवट नसतो, तर यशाची तयारी असते. जे लोक सतत प्रयत्न करत राहतात त्यांना एक दिवस जग सलाम करतं. मला तरी असं वाटतं की स्वप्न तीच पूर्ण होतात ज्याच्यासाठी झोप नव्हे तर मेहनत केली जाते. आज रविवार अनेकांसाठी सुट्टींचा दिवस असतो, पण माझ्यासाठी हा फक्त आराम करायचा दिवस नाही, तर माझ्या स्वप्नांसाठी काम करायचा दिवस आहे. आज मला माझ्या ऑफिसला तर सुट्टी होती, घरातली सगळी कामं पूर्ण केली होती. मग ठरवलं होतं की माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी काहीतरी नवीन करून दाखवायचं आहे. कारण स्वप्न पूर्ण करायचे असतील तर वेळ मिळवण्याची वाट पाहू नका, वेळ काढायला शिका. आपण सगळेच व्यस्त असतो, जबाबदाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, पण त्याच जबाबदाऱ्यांसोबत आपल्या आवडीसाठी, आपल्या ध्येयासाठी थोडा वेळ दिला तर एक दिवस तेच ध्येय आपली ओळख बनवतात. आज मी जे काही रेसिपी व्हिडिओ बनवत आहे ते फक्त कंटेंट नाही, तर माझ्या मेहनतीचा आणि सत्याचा, माझ्या स्वप्नांचा आणि माझ्या स्वयंपाकावर असलेला विश्वासाचा प्रवास आहे. म्हणून तुम्हालाही एवढंच सांगते की रविवार फक्त आरामात घालवू नका, स्वतःसाठी काहीतरी नवीन शिका, एखादं स्वप्न पुढे न्या किंवा तुमचं ध्येय गाठण्यासाठी एक छोटंसं पाऊल टाका. लक्षात ठेवा, यश त्यांनाच मिळतं जे सुट्टीच्या दिवशीही आपल्या स्वप्नांसाठी मेहनत करतात. आज सकाळी उठल्यावरच घरातली सर्व कामं पूर्ण केली, घर आवरलं, रोजची जबाबदारी निभवली आणि त्यानंतर ठरवलं की आज तुमच्यासाठी एक खास रेसिपी शूट करायचं आणि माझ्या मुलांनाही काहीतरी नवीन काहीतरी खायला भेटेल. त्याच्यामुळे आज म्हटलं की तुम्हाला व्हिडिओ शूट करून देते. मैत्रिणींनो, आयुष्यात प्रत्येकांकडे 24 तासच असतात. फरक एवढाच असतो की त्यावेळेचा उपयोग कोण कसा करतो. काही लोक वेळ निघून गेल्याची तक्रार करतात, तर काही लोक त्याच वेळेत स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतात. माझ्यासाठी यूट्यूब हा फक्त एक प्लॅटफॉर्म नाही, ही माझी आवड आहे, माझा आनंद आहे आणि तुमच्याशी जोडणारा एक सुंदर प्रवास आहे. ऑफिस, घर आणि मुलांची जबाबदारी, बाकी काही जबाबदाऱ्या सांभाळूनही जर आपण आपल्या स्वप्नासाठी थोडा वेळ काढला तर एक दिवस ती स्वप्न नक्की पूर्ण होतात. जी रेसिपी बनवताना माझा एकच प्रयत्न आहे की तुमच्या घरात ही रेसिपी सहज बनवली पाहिजे. कमी साहित्य, सोपी पद्धत आणि भरपूर प्रेम यामुळे कोणतीही रेसिपी खास बनवते.
माझ्या प्रत्येक रेसिपी खास असतात आणि हेल्दी सुद्धा असतात. मला जेवढा वेळ भेटतो त्या वेळेत मी पूर्णपणे प्रयत्न करत असते की तुम्हाला मी त्या रेसिपी दाखवते. आणि काही लोकांना माझ्याकडनं काही शिकायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की मी कुठला नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या ह्याच्यावर बनवू. त्याच्यामुळे माझाही कॉन्फिडन्स वाढेल आणि मलाही इच्छा होईल. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी, कितीही काम असलं तरी स्वतःची स्वप्न कधी सोडू नका. रोज एक छोटंसं पाऊल पुढे टाका. सातत्य ठेवा. लोक काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा आपण काय करू शकतो यावर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, मेहनत कधीच वाया जात नाही. आज केलेला प्रत्येक छोटासा प्रयत्न उद्या मोठ्या यशाचं कारण बनतो. तर माझा हा व्हिडिओ आणि हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंबामुळेच मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते आणि उत्साहही तेवढाच येतो. मला छान छान कमेंट आल्या की खूप मनाला समाधान वाटतं की आपण काहीतरी करतोय ह्याचं आपल्याला फळ भेटते असं मला वाटतं. मला बाकी काही नको, मला छान अशा कमेंट्स आल्या की माझं मन मात्र खूप आनंदी होऊन जातं. आणि जे काही मी मेहनत करते त्याला मला असं वाटते की मला काहीतरी यश भेटलेलं आहे आणि पुन्हा असं एक नवीन उत्साह निर्माण होतो. मी जी काही रेसिपी बनवलेली आहे ती अगदी सोपी, चविष्ट आणि घरच्या घरी सहज बनवणारी आहे. मला खात्री आहे की ही रेसिपी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नक्की आवडेल. तुमचा प्रत्येक लाईक, प्रत्येक कमेंट आणि प्रत्येक सबस्क्राईब मला आणखी चांगले व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतं. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर मला नक्की कमेंट करायला विसरू नका. चला तर मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते आणि पुन्हा भेटते उद्याच्या व्हिडिओसोबत. तोवर तुमची स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.